एकीकडे पंतप्रधान यांच्या हस्ते आभासी पद्धतीने देशात अमृत भारत स्थानक योजनेचा भूमिपूजन कार्यक्रम सुरू होता, तर दुसरीकडे अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे या स्थानकाचा समावेश न केल्याबद्दल रोष व्यक्त करण्यासाठी स्थानीय रेल रोको कृती समितीतर्फे चांदूर रेल्वे स्थानकावर 6 ऑगस्टला सकाळी 9 वाजतापासून केंद्र सरकार व खासदार रामदास तडस यांचा काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविण्यात आला। यानंतर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी पकडून त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं। यामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी होते। रेल्वे मंत्रालयातर्फे अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशभरातील पहिल्या टप्प्यामध्ये 508 स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे। त्यामध्ये नागपूर रेल्वे मंडळातील 15 स्थानके या योजनेमध्ये घेण्यात आली आहे। 6 ऑगस्टला पंतप्रधानांच्या हस्ते आभासी पद्धतीने अमृत भारत स्टेशन योजनेचे भूमिपूजन झाले। या कार्यक्रमावर चांदूरवासियांनी बहिष्कार टाकून केंद्र सरकारचा रेल्वे स्टेशन बाहेर काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला। चांदूर रेल्वे स्थानकावर आवश्यक शालीमार व जबलपूर एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांचे थांबे देऊन विकास करणे गरजेचे होते। ज्या स्टेशनवर सुविधा नाही त्या स्टेशनवर चांगल्या सुविधा पुरविणे हे प्राधान्य असले पाहिजे, परंतु केंद्र सरकार ज्या स्टेशनवर आधीच चांगल्या सुविधा आहेत त्याच स्टेशनवर आणखी सुविधा पुरवून लहान रेल्वे स्थानकांकडे दुर्लक्ष करीत आहे, असा सूर या आंदोलनामधून निघाला। या आंदोलनामध्ये काँग्रेस, आम आदमी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी, जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटना, व्यापारी संघटना यासह विविध पक्ष संघटना सहभागी झाले होते। या आंदोलनामध्ये रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी, सदस्य मेहमूद हुसेन, विनोद जोशी, बंडू यादव, मदन कोठारी, भारत गेडाम, सिट्टू सूर्यवंशी, अमोल होले, देवानंद खुने, निवास सूर्यवंशी, संजय डगवार, राजू लांजेवार, सुमेध सरदार, सतपाल वरठे, स्वप्नील मानकर, गुड्डू बजाज, प्राध्यापक रवींद्र मेंढे, प्रशांत शिरभाते, संजय चौधरी, संगपाल हरणे, डॉक्टर प्रशांत कोठेकर, अरुण बेलसरे, ओमप्रकाश मानकर, रुपेश पुडके, राजू राय, विनोद लहाने, पंकज गुडदे, सतीश देशमुख, प्रताप खंडार, बंटी माकोडे, अशोक नंदेश्वर, भीमराव खलाटे, महादेव शेंद्रे, पप्पी पटले, मुन्ना शर्मा, गजानन चौधरी, संजय बाबर, बेबीनंदा लांडगे, उषा मेश्राम, अनिता धावणे, हिरू मेंढे यासह अनेक शहरवासी सहभागी झाले होते। या आंदोलनाच्या दरम्यान ग्रामीण पोलीस निरीक्षक सतीश पाटील व रेल्वेचे पोलीस निरीक्षक कनोजिया यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक सुयोग महापुरे, रेल्वेचे पोलीस उपनिरीक्षक राजेश वरठे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त होता। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।